नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये मास्किंग हे ऑप्शन समजवायचा प्रयत्न करणार आहे। मास्किंग म्हटलं तर काय, एखादी व्हिडिओ क्लिप किंवा एखादा इमेज तुम्ही समजा घेतला असेल तुमच्या प्रोजेक्टमध्ये आणि मग तुमचं असं म्हणणं आहे की त्या व्हिडिओमधला काही भाग किंवा मोजकाच भाग मला दाखवायचा आहे आणि बाकीचा भाग जो आहे तो मला लपवून टाकायचा आहे किंवा त्याला हाईड करायचं आहे। मग अशा वेळेला आपण मास्किंग ऑप्शन उपयोगात आणतो। चला प्रॅक्टिकली बघूया। बघा, ऑलरेडी मी प्रीमियर प्रो प्रोग्राम चालू करून एक व्हिडिओ माझ्या टाईमलाईनमध्ये खेचलेला आहे। तुम्ही व्हिडिओ तो पाहतच असाल। आणि आता जर मला ह्याला मास्किंग ऑप्शन अप्लाय करायचं असेल तर त्या क्लिपला मला पहिलं टाईमलाईनमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि मग मला इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे। इफेक्ट कंट्रोल पॅनल जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला विंडो मेनूमध्ये जाऊन त्याला ऑन करायचं आहे, इफेक्ट कंट्रोल ऑप्शनवरती क्लिक करून। एकदा का पॅनल ऑन झाला मग तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्या ऑपेसिटी भागामध्ये जायचं आहे आणि ह्याचा ऑपेसिटीचा उपयोग करून आपण ह्याला मास्क करणार आहोत। पहिलं क्लिपला सिलेक्ट करायचं आहे, हे विसरू नका। मी याला सिलेक्ट केलं आणि आता मी काय करतो, हे तीन ऑप्शन उपयोगात आणतो। जर तुम्हाला सर्क्युलर मास्क हवा असेल तर तुम्ही हे ऑप्शन उपयोगात आणा। जर तुम्हाला रेक्टँग्युलर स्क्वेअर टाईपचा मास्क उपयोगात आणायचा असेल तर तुम्ही हे ऑप्शन वापरू शकता। आणि समजा तुम्हाला एक इरेग्युलर शेपने मास्क करायचा असेल तर पेन टूलचा तुम्ही वापर करू शकता। सर्वप्रथम मी काय करतो, ह्या सर्कलवरती क्लिक करतो क्लिपला सिलेक्ट करून। जसं मी इथे क्लिक करतो ह्याचा मास्क इथे आला आहे बघा। म्हणजे ज्या जागेवरती सर्कल आला आहे त्या क्लिपवरती तेवढाच भाग तो दाखवत आहे, बाकीचा भाग त्याने हाईड करून टाकलेला आहे। हे जर तुम्हाला उलटं करायचं असेल तर तुम्हाला ऑपेसिटी मेनूमध्ये इन्व्हर्टेडवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण सर्क्युलर मास्क अप्लाय करू शकतो। जर हा मास्क तुम्हाला डिलीट करायचा असेल तर इथे बघा मास्क 1 म्हणून ऑप्शन आलेला आहे, त्याला सिलेक्ट करा आणि कीबोर्डनी डिलीट बटन दाबा। हे झालं सर्क्युलर मास्क। आता मला चौकोनी मास्क हवा असेल तर मला क्लिपला सिलेक्ट करायचं आहे, मग चौकोनी मास्क ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने हा चौकोनी मास्क आलेला आहे। मी ह्याला मास्कला सिलेक्ट करतो। मास्कला सिलेक्ट करून मी आता परत त्याला इथे इन्व्हर्ट बोलतो। ठीक आहे, इन्व्हर्ट केल्याने परत तो रिव्हर्स झालेला आहे। आणि अशा पद्धतीने आपण रेक्टँग्युलर मास्क उपयोगात आणू शकतो। जर ह्याचे पॉईंट तुम्हाला खेचायचे असतील तर तुम्ही असे हे पॉईंट खेचून ह्या मास्कला एक्सटेंडही करू शकता। बरं, परत हा मास्क मी इकडे जातो आणि ह्याला डिलीट करतो। आणि आता जर समजा तुम्हाला ओबडधोबड इरेग्युलर पद्धतीने इकडे काहीतरी मास्क करायचं आहे तर पेन टूलचा तुम्ही वापर करू शकता। पेन टूल निवडा आणि तुमच्या क्लिपवर जाऊन तुम्हाला जसं मार्क करायचं आहे तसं मार्क करायला लागा। बटन दाबा सोडा, दाबा सोडा आणि परत सुरुवातीच्या पॉईंटला या। जेव्हा तो पॉईंट जॉईंट होतो तेव्हा मास्क बनलेला तुम्हाला दिसतो। आणि अशा पद्धतीने इरेग्युलर वेने तुम्ही मास्क करू शकता। तर असे आहेत हे तीन ऑप्शन मास्क करायचे, एक सर्क्युलर वे, रेक्टँग्युलर वे आणि हा इरेग्युलर वेने। आता आपण मास्क हा रिअल लाईफमध्ये कसा उपयोगात आणू शकतो ते बघूया। बघा, आता ही व्हिडिओ क्लिप आहे। ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये कसं आहे, हे स्काय बघा हे आणि हे समुद्र बघा। मी ह्याला जरा प्ले करतो। हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। आणि आता मी काय करतो, दुसरा अजून एक व्हिडिओ घेऊन येतो। आता हा व्हिडिओही आपण पाहूया। बघा, ह्या व्हिडिओमध्ये कसं आहे, वाळवंट आहे आणि तिथे गाडी आहे आणि ती गाडी प्ले होते। ठीक आहे, आता समजा माझं असं म्हणणं आहे ह्या वाळवंटाच्या मधून मला असं दाखवायचं आहे की ह्या वाळवंटाच्या मधून इथे समुद्र चाललेला आहे, समुद्र आहे। तर मी काय करणार, वरच्या ह्या क्लिपला म्हणजे ह्या गाडीच्या क्लिपला सिलेक्ट करतो आणि हे स्क्वेअर बटन दाबतो, स्क्वेअर मास्क दाबतो। असं आलं आणि मी काय करतो, ह्याला इन्व्हर्ट बोलतो। ऑपेसिटीमध्ये जावं लागेल, इन्व्हर्ट म्हटलं। ठीक आहे, आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स मी आहे ना इथे खेचतो। बघा, ह्या रस्त्याप्रमाणे मी ह्याला ॲडजस्ट करून टाकतो। ठीक आहे, आता बाहेर क्लिक करतो। आता इथे बघताय तुम्ही ती गाडी गेली आणि तिथे हे समुद्र दिसायला लागलं। समुद्र दिसायला लागलं म्हटलं तर काय मी केलं, हा जो व्हिडिओ आहे हा वरचा गाडीचा व्हिडिओ, ओके, त्यामधलं मी काय केलं, जो रस्ता आहे त्याला मास्क करून टाकलं इन्व्हर्ट करून। आणि त्याच्यामधून काय झालं, आता हे समुद्र दाखवतोय मी, हे बघा। जर तुम्हाला इकडे ही रेष एकदम खटकत असेल म्हणजे एकदम हे शार्प आहे ना, त्यामुळे तुम्हाला जर व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या मास्कला सिलेक्ट करायचं आहे
आणि त्या मास्कमध्ये आहे ना हा फॅदर इफेक्ट वाढवा. फॅदर इफेक्ट जो 10 आहे ना, समजा ह्याला मी 150 करून टाकतो. म्हणजे जे हे कोपरे आहेत ना, हे जे कोपरे आहेत ना, हे आता स्मूथ झाले आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता की हे मी इथे जातो आता सुरुवातीला आणि आता मी प्ले करतो. हे बघा, आणि अशा पद्धतीने आपला मास्किंगचा हा सेशन संपलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो आहे, तुम्हाला त्यातून खूप फायदा होतो आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्याने की नेक्स्ट टाईमला जेव्हा पण मी नवा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतं. तुम्ही पाहताय आणि माझे सेशन्स एन्जॉय करताय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.